लोकांकरता, घरामध्ये बसणाऱ्या लोकांकरता कटुरले आणि ते तोंडलीचे फुलं, दोडीचे फुलं वगैरे घेऊन येतात. फार मोठी गोष्ट आहे या आदिवासी बांधवांची देण आहे आमच्यासाठी. तर या बिचारांनी जंगलाकरता, जमिनीकरता तुमचे बरेचसे शेताचे वाद असतील. आज तो वेळ कमी आहे, न्यायाधीश साहेबांना जायचं आहे. तुम्हाला शेती सुद्धा तुमची आहे, तुम्हाला स्थायिक करण्याकरता सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. ज्यांची जमीन असेल, ज्यांनी शेती काढलेली असेल जंगलामध्ये, ती शेती त्यांच्या नावावर करण्याचे कामकाज सुद्धा करता येऊ शकतात. त्याच्यानंतर बरीचशी तुमची अशी गावं आहेत की ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत पोहोचली नाहीये. तिथं वाड्या वस्तीवर 10-20 वर्षापासून तुमच्या वस्त्या करून आहेत, पुढ्यानपिढ्या झोपड्या करून आहेत. 20 वर्षापासून तुमच्या 100-100, 50-50 झोपड्या, पण त्यांना गावाचा दर्जा दिला गेला नाही. मी तुम्हाला ग्वाही देतो या निमित्तानं की वकील संघ तुमच्या त्याचा पाठपुरावा करेल. जसं फरकांडा गाव आहे, तिथं बरेचसे आदिवासी बांधव राहत आहे, पण त्यांच्या वाड्या वस्तीला गावाचा दर्जाच मिळाला नाहीये, ग्रामपंचायतच नाहीये. तर योजना येतील कुठून? तुम्ही सर्व लोकांनी तुमची संस्कृती जपली आहे. तुमचे फार धन्यवाद याकरता की तुम्ही ते काळाच्या ओघामध्ये ही संस्कृती कोणी जपत नाहीये. तुम्ही तुमची जल, जंगल, जमीन याची संस्कृती जपली आहे. आणि त्याबरोबर तुम्ही विकासाच्या खऱ्या अर्थाने वेगामध्ये आले पाहिजे, आवेशामध्ये आले पाहिजे. याकरता घटनेच्या 5व्या परिशिष्टामध्ये तुमच्याकरता स्पेशली प्रावधान केलेलं आहे की तुमच्याकरता सगळे कायदे व्यवस्था वगैरे शिथिल केलेली आहे. काय केलेली आहे की तुम्ही या प्रवाहामध्ये यावं. तुमची जी संस्कृती आहे, आदिवासी संस्कृती, ही तर तुम्ही जोपासाच, पण त्याबरोबर जे काही विकासात्मक तुम्हाला कामकाज करता येईल, ज्या शासनाच्या योजना असतील त्याचाही तुम्ही फायदा घ्यावा, त्याच्याही प्रवाहामध्ये यावा अशी मी तुम्हाला विनंती करेन. मित्रांनो, तुमचे न्याय हक्क जे आहे ते भरपूर आहे. तुमच्या न्याय हक्काविषयी तुमचे जे तरुण मुलं आहेत त्यांना शिकवा. वकील साहेबांनी सांगितलं की तुमचे जे तरुण मुलं आहे त्यांना शिकवा, त्यांना शाळेत घाला. बरीचशी मुलं जे आहे जेवढी शिकतील, तुमची तरुणांचं एक संघटन उभं करा. तुमच्या न्याय हक्काकरता शासन, प्रशासन, कायदा आणि न्यायव्यवस्था सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. आम्ही जे काही आलो आहे ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही आलेलो आहोत. कारण हे सगळे तुमच्याकरता प्रयत्न करत आहे. आम्ही काही वेळ लागला नाही की तुमच्या आदिवासी वस्तीमध्ये आलोय. आम्ही याकरता आलोय की तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये या, विकासाच्या प्रवाहामध्ये या. तुमचा जो विकास करता येईल तो करून घ्या. तुमच्या वाडा वस्तीमधला जो काही सेवाभाव असेल, चांगलं काम असेल ते करून घ्या. आणि तुम्हाला न्याय व्यवस्था पासून ते सगळी व्यवस्था सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे. फक्त माझी विनंती राहील की तुम्ही त्यांच्यापर्यंत या, त्यांच्यापर्यंत जा. तुमच्यावर अन्याय होत असेल, विनाकारण तुमच्यावर काही जर कोणी त्रास देत असेल, परेशान करत असेल, तर तुम्ही न्यायालयाकडे या, कोर्टामध्ये या. तुमचे न्याय हक्क खरेच जर कायदेशीर असतील तर तुम्हाला सर्व लोक मदत करतील. तर त्यामुळे तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगेल की तुमचे जे हक्क आहे त्याच्याविषयी जागरूकता निर्माण करा. हा जो कार्यक्रम आहे हा जागरूकता निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे. यामध्ये मी हेही सांगेल की तुमचे जे काही कायदे आहे, विकासात्मक कायदे आहे, तुम्हाला शासन प्रशासन काय काय योजना देते, शबरी योजनेपासून ते तुमच्या घरकुल योजनेपर्यंत, न्याय व्यवस्थेपासून ते तुम्हाला तुमच्या मुलांना शाळेत घालण्यापर्यंत, या सगळ्यांवर एक कार्यशाळा जी आहे ते इंडोर कार्यशाळा जी आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये एक आयोजन करू. या निमित्ताने एवढंच सांगतोय तुम्हाला की तुमचे हक्क भरपूर आहे. तुमचे शासन प्रशासन तुम्हाला मदत करायला तयार आहे. मित्रांनो, तुम्ही या, पुढे या. आणि खास करून जी जुनी पिढी आहे, जे 50-60च्या वरती गेले, त्या वृद्ध बांधवांना मी विनंती करेल की त्यांची जी पुढची तरुण पिढी आहे, जी शिक्षणामध्ये आहे, तुमचे मुलं बाळं आहे, ज्यांना शिक्षणामध्ये टाका. त्याच्याकरता कोणताही ऍडमिशन करता तुमचा जो दाखला नसेल, मित्रांनो, जातीचा दाखला नसेल, काही हरकत नाहीये. तुम्हाला त्याच्याकरताही शासन प्रशासन व्यवस्था मदत करायला तयार आहे. बरेचसे लोक म्हणतात किंवा आम्ही आदिवासी आहोत पण आम्ही शिक्षणच घेतलं नाही, आमच्याकडे जन्माचे दाखले नाही, आमच्याकडे वारसाचे दाखले नाहीये, आमच्याकडे आमच्या जातीचे दाखले नाहीये, आमच्या जन्माचेही दाखले नाहीये. जन्म जंगलामध्ये झाला तो नाव कुठून नोंदवणार जन्म नोंद. तर त्यामुळे या सगळ्यांकरता उपाययोजना आहे, या सगळ्यांकरता न्याय व्यवस्था आहे, कायदा आहे. तुम्ही यावं. जरी तुमच्या मुलाबाळांच्या जन्माचे दाखले नसतील, मृत्यूचे दाखले नसतील, जे वारसाचे दाखले नसतील, ते सगळे दाखले काढण्याकरता तुम्हाला वकील संघ, येथील विधी कायदा समिती जी आहे ती मदत करेल. तुम्ही यावं, पुढे यावं, तुमच्या हक्काविषयी जागरूकता द्यावी. आणि तुमचे जे जे काही न्याय हक्क आहे त्याचा जो कार्यक्रम आहे, निव्वळ तुमच्या आदिवासी बांधवांकरता समर्पित असलेला कार्यक्रम आहे. सर्वोच्च न्यायालयापासून
ते या देशाच्या न्यायालयापर्यंत सर्व तुम्हाला मदत करायला तयार आहे. कारण मित्रांनो, तुम्हीच खऱ्या अर्थाने या संस्कृती जपून ठेवलेली आहे. काळाच्या ओघामध्ये आम्ही कोट घातले, आम्ही सुटाबुटामध्ये आलो, पण मित्रांनो तुम्ही जे आहे, तुम्ही आपली संस्कृती खऱ्या अर्थानं जपली आहे. खऱ्या अर्थानं मातीशी, खऱ्या अर्थानं जंगलाशी, खऱ्या अर्थानं प्राण्यांशी नातं तुम्ही ठेवलेलं आहे. ज्या ज्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आदिवासी जास्त आहेत, त्या भागामध्ये जंगलतोड कमी झालेली आहे. मध्य प्रदेश त्याचं उदाहरण आहे. उलटून जंगल वाचवण्याचं काम जे आहे ते आदिवासी बांधव करतात. ते जंगलाच्या प्राण्यांना मारण्याचं काम करत नाही, ते जंगलाला खऱ्या अर्थानं प्रिझर्वेशन करताय. ज्या वनौषधी आहे त्या तुम्हाला चांगल्या माहिती आहे, त्यांचा प्रचार प्रसार करावा हेही मी तुम्हाला सांगेल. कारण तुमच्या लोकांकडे ज्या वनौषधी आहे, आयुर्वेदाचा जो तुमच्या काही जाणत्या लोकांना अभ्यास आहे, तो पुढच्या पिढीला तुम्ही सर्क्युलेट करावं. तुमच्याकडे जे आदिवासी बांधवांना संस्कृती संदर्भात, कायद्याच्या संदर्भात, वनौषधीच्या संदर्भात जे जे काही चांगलं ज्ञान आहे ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सर्क्युलेट करावं. आणि हा जो कार्यक्रम, आणि आज तुम्ही एवढ्या चांगल्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, आणि मी सर्व खऱ्या अर्थाने न्यायाधीश महोदयांचे आभार मानतो की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आणि आमच्या या कार्यक्रमाला ह्या समन्वय घडवून आणण्याकरता जे योगेश पाटील साहेब आहे, राठोड साहेब आहे, आणि पोलीस प्रशासनाचे महाजन साहेब आहे, चव्हाण दादा आहे, आणि पुढील साहेब आहे, आपण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो की मित्रांनो, तुमच्या न्याय हक्काकरता जर आम्ही इथपर्यंत आलो आहोत, इथपर्यंत तुमच्या वाड्या वस्तीपर्यंत आलेलो आहोत, तर तुमच्या न्याय हक्काकरता तुम्ही न्यायालय, कोर्ट आणि शाळेपर्यंत जावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी.